भय नकोस, मी आहे ही एक ओर आहे जी कोट्यवधी भक्तांच्या मनामध्ये आजही श्रद्धेने कोरलेली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जीवन चरित्र, त्यांच्या काही चमत्कारिक कथा आणि काही अद्भुत तथ्ये. श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. त्यांचे जन्मस्थान निश्चित नाही. काही जण म्हणतात ते श्रीशैल मल्लिकार्जुन भागातून आले होते, परंतु त्यांनी आपले अंतिम वास्तव्य केले सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या पवित्र भूमीत. अनेक वर्षे त्यांनी तिथे राहून भक्तांना मार्गदर्शन, आशीर्वाद आणि चमत्कारांची अनुभूती दिली. कथा 1. भय नकोस, मी आहे. एका गरीब भक्ताला संकटाने ग्रासले होते. स्वामी महाराजांनी त्याला फक्त एवढं सांगितलं, भय नकोस, मी आहे. त्या भक्ताचे जीवनच बदलून गेले. आजही ही ओढ भक्तांचा आत्मविश्वास वाढवते. कथा 2. शेतकऱ्याचा उद्धार. एकदा एक शेतकरी स्वामी महाराजांकडे आला. त्याचं पीक सतत नष्ट होत होतं. स्वामींनी फक्त एक आशीर्वाद दिला आणि त्या वर्षी त्याला भरपूर उत्पन्न मिळालं. तो म्हणाला, हे सर्व तुमच्या कृपेने चालन. कथा 3. मुगाची चव. एका भक्ताने स्वामींना मुगाची भाजी दिली. त्यांनी फक्त पाहून सांगितलं, मधुर आहे. त्या भक्ताला आश्चर्य वाटलं. जेव्हा त्याने चव घेतली ती खरंच गोड होती. स्वामींची कृपा म्हणजे अनुभवनं वर्णन करणं शक्य नाही. स्वामी समर्थ महाराजांना संस्कृत, मराठी, फारसी, कन्नड आणि उर्दू अशा अनेक भाषा येत होत्या. त्यांनी कोणतंही पुस्तक लिहिलं नाही, पण त्यांचे विचार त्यांच्या भक्तांनी स्वामी चरित्र सारामृत मध्ये संकलित केले आहेत. स्वामींनी इ. 1878 साली अक्कलकोट येथे समाधी घेतली. त्यांच्या समाधी मंदिराजवळचा वटवृक्ष आजही लाखो भक्तांच्या श्रद्धास्थान आहे. आजही अक्कलकोटमध्ये नित्य अन्नदान, भजन आणि दिवसरात्र स्वामींचा गजर चालू असतो.